नाही मनोजी, आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात, तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो. आज जो GR आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय, विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत, याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची संमती असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आहे. तर आमची सगळ्यांची, कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले, त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय. तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं, ही आपल्याला आम्ही विनंती करतो. आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावं म्हणून, ते यावं म्हणून नाही. मी कोतवालाच्या हाताने उपोषण सोडायला बसलोय. ते कटुता असती ती कमी व्हावं म्हणून. नाही आले तर नाही आले, असं काही अडचण नाही. पोराय हो, नाही माझी अडचण उपोषण सोडायचं का? सोडा. सोडायचं का? फोनवर फिनवर नसतं बोलत मी. उपोषण सोडायचं का? सोडायचं का नाही? काय म्हणते? थांबा थांबा थांबा, शांत व्हा शांत व्हा. थांबा रे, थांबा. नाही, अरे तुम्ही नीट शांततेत सांगितलं तर नीट होईल, नाही तर फालतूपणा केला तर निघा घडी. मग नीट सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे, मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा म्हणून ते म्हणतात उपोषण सोडायचं नाही. आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे, तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा आहे? हा, मग मी महत्वाचा आहे ना. यांच्या हाताने कोणा उपोषण सोडायचं? आपल्याला गॅजेट पाहिजे होतं, आपल्या लेकराचा कल्याण झाला, गेला विषय खड्ड्यात. नाही म्हणण्याचा उद्देश ते होता. मी जाणून घेतो म्हणून तर पोरं माझ्या संग आहेत. ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही. नाही कमून म्हणते, त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेतं, पट्टे यायचं म्हणून नाही पट्टे माझ्या संग येतं. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे यावं मग उपोषण सोडू. पण आपला उद्देश काय आहे? मराठा आरक्षण. ते मिळालं बस झालं. एखादा येत नाही का मरलो का मग इथं बसून मी?